त्यानंतर मला नोटीस आली ना 4 वेळेस मला नोटीस आली ना आरबीआयची. अजिबात नाही. काल 4:30-5 ला माणूस आला आणि 5:30 ला त्यांनी ऑर्डर सर्व केली. आता खाली तुमच्या बँकेचा कर्मचारी आम्हाला काय म्हणलं माहिती आहे का, तुमचे जे हप्ते जे आहेत ना पुढचे जायचे ते हप्ते तुम्ही ऍडजस्ट करा. आता खाली आमच्या अकाउंटला पैसे आहेत, आम्हाला हप्ते भरायचे आहेत. त्यांनी काय असं विचारलं, त्यांनी काय म्हणतात तुमचे हप्ते तुम्ही ऍडजस्ट करा. आम्ही बँकेत पैसे ठेवले पैसे तुमच्या अकाउंट द्यायला कसली अडचण नाही. कर्जाचे पैसे नाही, आम्हाला दुसरे हप्ते भरायचे आहेत अकाउंटवरचे काढून. इथले इथले म्हणत नाही सर, मी तुम्हाला सॅलरी आमचं आता माझे बाहेर ट्रॅक्टरचा इथनच कट होतो दर महिन्यात. मग तो जर हप्ता नाही कट झाला त्याची जी पेनल्टी लागती आणि जे परत जप्ती होती, मग ह्याला जबाबदार कोण होणार? कारण माझ्याकडे हप्ता आहे, बरोबर आहे, आणि कॅश मध्ये हप्ता घेत नाहीत. बरं आम्ही ऍडजस्ट करू तुमच्यासाठी, पण कॅश मध्ये हप्ता घेत नाही. मग आम्ही काय करायचं सांगा बरं. एकच हप्ते नसतात लोकांचे, भरपूर हप्ते. हा बजाजचे वगैरे, मग त्याला काय आम्ही आता दिलेलं वरती की हे पहिला ताबडतोब आम्हाला हे पेट्रोलची परवानगी द्या आणि 15-20 दिवसामध्ये ते पूर्ण निर्बंध हटवून 15 दिवसात समजा हप्ते सहसूद देऊन काय करायचं? ही पण गोष्ट झाली. आता माझ्या घरात इमर्जन्सी आहे, मेडिकल त्याला आज बिल भरायचं, तर मग मी आता पैसे ऍडजस्ट करतो. स्वतःचे पैसे असून मी मेडिकल इमर्जन्सी आणि हप्त्यासाठी पैसे तुम्ही द्या. तुम्ही पण हात उचलायला लागला सर. नाही नाही नाही, तुम्ही स्पष्ट हात उचललाय. आम्हाला एक काम करायचं, तुम्ही मेडिकल तुमचं खालचं मॅनेजर काय म्हणताय, तुमच्या हप्ते तुमचं काय तुम्ही नाही नाही, ही गोष्ट बरोबर नाही सर. तुम्ही जे बोलताय इमर्जन्सी आणि दिवाळीच्या तोंडावर लोकांना लिमिटेड विड्रॉवलची तरी परवानगी द्या. लिमिट लवकर कधी भेटेल? लिमिटेड काढता कधी? आम्हाला लेखी लिहून द्या. असं तरी किती वेळ लागेल? कारण सर या गोष्टी बोलल्यावर काय होत नाही. तुम्ही आरबीआयचे येईपर्यंत तुमच्या बेसिसवर तुम्ही 15,000 विड्रॉल चालू करा. आम्हाला अकाउंट आमचं सॅलरी अकाउंट आहे ना, आता आम्हाला पैसे लागणार आहेत. बरोबर आहे तुमच्या